नमस्कार, मी शीतल. ट्रू स्टोरीजवर पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नाती ही विश्वासाच्या धाग्याने विणलेली असतात, पण जेव्हा याच नात्यांमध्ये पैशाचा लोभ शिरतो तेव्हा सगळंच विखुरलं जातं. आजची कथा अशाच एका लेकीची आहे, जिने आपल्या भावाच्या सुखासाठी वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क नाकारला. पण तिचा हाच स्वाभिमान तिच्या सासरच्यांसाठी अडचण ठरला. भावाच्या संपत्तीतून हिस्सा घेऊन ये असं म्हणत ज्या सासूने तिला पोटच्या मुलीसारखं जपायला हवं होतं, तिनेच तिला घराबाहेर काढलं. आणि दुःख याच गोष्टीचं होतं की ज्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती सगळी संकट सोसत होती, त्याच नवऱ्याने आज आईच्या सुरात सूर मिसळून तिला घराबाहेर काढलं आणि माहेरी आणून सोडलं. एका बाजूला हतबल झालेली ही लेक आणि दुसरीकडे आपल्या मुलीचा हा अपमान पाहून पेटून उठलेला तिचा बाप. काय होईल जेव्हा ही नात्यांची लढाई चव्हाट्यावर येईल? जमीन जुमल्याच्या या वादात साक्षीचा संसार टिकेल की कायमचा मोडेल? पाहूया काळजाला हात घालणारी आजची ही विशेष कथा. सकाळची वेळ होती. घराबाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, पण घराच्या आत मात्र एक वेगळीच अस्वस्थ शांतता पसरली होती. राकेश कामावर जाण्याच्या तयारीत होता. त्याने आरशात बघत शर्टाची बटन लावली आणि स्वयंपाकघराकडे नजर टाकली. खरं तर आज सासूबाईंनी ठरवलं होतं की राकेशने साक्षीला तिच्या माहेरी सोडावं, जेणेकरून ती तिच्या वडिलांकडे जमिनीच्या वाटण्यांबद्दल बोलू शकेन. स्वयंपाकघरात साक्षी चुलीवर भाकऱ्या थापत होती. विस्तव धगधगत होता आणि तवा चांगलाच तापला होता, पण साक्षीचं लक्ष मात्र वारंवार दरवाजाकडे जात होतं. तिच्या मनात कसली तरी धाकधूक होती. जणू काहीतरी वाईट घडणार आहे असं तिला वाटत होतं. तिचे हात भाकऱ्या थापताना थरथरत होते. तेवढ्यात सासूबाई सावकाश चालत स्वयंपाकघरात आल्या. त्यांच्या नजरेत एक प्रकारचा जाच होता आणि चेहऱ्यावर कमालीचा कठोरपणा स्पष्ट दिसत होता. सासूबाई थोड्या चढ्या आवाजात म्हणाल्या, साक्षी, आवर लवकर. आज तुला तुझ्या बापाच्या घरी जायचं आहे. राकेश तुला सोडून येईल आणि नीट बोलून घे काय ते. हे ऐकून राकेशने सुद्धा साक्षीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. साक्षीला धक्काच बसला. ती हळू आवाजात विनवणीच्या सुरात म्हणाली, आई, पण आज नको ना. आज घरात खूप कामं पडली आहेत. मी पुन्हा कधीतरी जाईन ना. हे ऐकताच सासूबाईंच्या अंगाची लाही लाही झाली. त्या खेकसून म्हणाल्या, मला सगळं समजतंय. ही तुझी सगळी नाटकं आहेत. तुला तुझा हिस्सा नकोय ना. पण लक्षात ठेव, आज तुला जावंच लागेल. आणि जर जमिनीचा वाटा घेतल्याशिवाय रिकाम्या हाताने परत आलीस तर पुन्हा या उंबरठ्यावर पाय ठेवू नकोस. तिकडेच माहेरी जाऊन राहा. त्यांच्या आवाजात निव्वळ धमकी आणि पैशांचा लोभ दिसत होता. साक्षीने एक क्षण डोळे मिटले, स्वतःला सावरलं आणि मनातील सगळी हिंमत एकवटून ती खंबीरपणे म्हणाली, आई, मी माझ्या वडिलांकडे कधीच जमिनीचा हिस्सा मागणार नाही. त्यांनी स्वतःहून दिला तरी मला तो नकोय. मी माझ्या भावांचा हक्क काय हिसकावून घेऊ? ज्या भावांनी मला लहानाचं मोठं केलं, जर मी त्यांचीच होऊ शकले नाही तर उद्या माझ्या पोटच्या मुलांशी तरी प्रामाणिक कशी राहणार? मला कसलाच हिस्सा नकोय आणि मी तो मागणार नाही. तिच्या आवाजात कमालीची वेदना होती, पण त्याहून जास्त स्वाभिमान होता. रोजच्या टोमण्यांना आणि या पैशाच्या हव्यासाला ती आता कंटाळली होती. आज तिने ठरवलं होतं की हे प्रकरण एकदाचं संपवून टाकायचं. साक्षीचे हे शब्द ऐकतात सासूबाईंचा संयम सुटला. काहीही विचार न करता त्यांनी साक्षीच्या गालावर एक सणसणीत चपराक लगावली. काडकन आवाज झाला आणि संपूर्ण स्वयंपाकघरात एकाकी भयान शांतता पसरली. चुलीवरची भाकरी करपायला लागली होती. तिचा जळका वास सगळीकडे सुटला होता, पण कोणाचं लक्ष त्याकडे नव्हतं. सासूबाई ओरडत म्हणाल्या, माझ्या समोर तोंड चालवतेस? इतकी हिंमत वाढली तुझी? राकेश बघतोयस काय? तुझी बायको कशी उलट उत्तरं देते मला. साक्षीचा गाल लाल झाला होता आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तिला त्या चपराकीचं इतकं दुःख नव्हतं, पण ज्या सासूला ती आपली आई मानत होती, ती एका जमिनीच्या तुकड्यासाठी इतक्या खालच्या पातळीला उतरेल याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. राकेश, जो आत्तापर्यंत शांत उभा होता, अचानक पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावरही राग दिसत होता. त्याने सासूबाईंच्या सुरात सूर मिसळत साक्षीला जोरात दटावलं.
तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईसमोर आवाज वाढवायची? जर मी तुला डोक्यावर चढवून ठेवलंय तर खाली पाडायलाही मला वेळ लागणार नाही. पुढच्या वेळी लक्षात ठेव. राकेशचे हे शब्द साक्षीच्या काळजात एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे रुतले. तिच्या अंगातलं त्राणच निघून गेल्यासारखं तिला वाटलं. तिने ओल्या डोळ्यांनी राकेशकडे पाहिलं. तिच्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं होतं. काय त्याचं प्रेम फक्त 4 भिंतीच्या आतच होतं? काय तो असाच सगळ्यांसमोर तिचा अपमान करत राहणार? तिला कधीच सन्मान मिळणार नाही का? साक्षीला एकामागून एक जुने प्रसंग आठवू लागले. कधी सासूबाई तिला शिळं अन्न द्यायच्या, कधी तिच्या कामात विनाकारण चुका काढायच्या, तर कधी टोचून बोलून तिचा छळ करायच्या. पण राकेश नेहमी गप्प राहायचा. तो सगळं बघूनही न बघितल्यासारखं करायचा आणि रात्री खोलीत आल्यावर हळूच म्हणायचा, साक्षी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. आईच्या बोलण्याला मनावर नको लावत जाऊ. तेव्हा त्या शब्दांच्या आधारावर ती स्वतःला सावरत असे. तिला वाटायचं काही हरकत नाही, पती तर माझ्यासोबत आहे ना. हे सगळं कधी सुरू झालं होतं? जेव्हा साक्षीच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचे वाटप करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी मुलांसोबतच साक्षीलाही तिचा हक्क देऊ केला होता. पण साक्षीने अतिशय शांतपणे नकार दिला होता. ती म्हणाली होती, मला माझ्या वडिलांच्या संपत्तीतलं काहीही नकोय. माझ्या भावाचा त्यावर जास्त हक्क आहे आणि मला त्यांचा हक्क हिरावून घ्यायचा नाहीये. तिच्या या निर्णयाचं कौतुक करण्याऐवजी सासूबाईने त्याच दिवसापासून तिला टोमणे मारायला सुरुवात केली होती. तिला सारखं वेडी ठरवलं जायचं. सुरुवातीला हे बोलणं फक्त टोमण्यांपुरतं होतं, पण हळूहळू त्यात कडवटपणा वाढत गेला. सासू सुनेच्या नात्यात आधीही फार काही जिव्हाळा नव्हता, पण या संपत्तीच्या विषयाने सासूबाईंचा राक्षस जागा केला होता. साक्षीचा नकार ही तिची कमजोरी समजली गेली आणि त्याच कमजोरीचा फायदा घेऊन सासूबाई तिला रोज त्रास देऊ लागल्या. साक्षी हे सगळं मुकाट्याने सहन करत होती, कारण तिला वाटलं होतं की तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण आज तिचा तो भ्रमही तुटला होता. आज तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की या घरात ती पूर्णपणे एकटी आहे. तिची प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक आशा एकामागून एक काचेसारखी फुटत होती. ज्या माणसासाठी तिने आपल्या रक्ताच्या नात्याशी संघर्ष केला, तोच आज तिच्या विरोधात उभा होता. प्रत्येक गोष्टीवरून त्याच्या मनात विचित्र पोकळी निर्माण झाली होती. वाट्यासाठी गेल्या काही दिवसापासून सासूबाईंचं वागणं अधिकच क्रूर झालं होतं, कारण तिला वाटत होतं की आज ना उद्या राकेश तिच्या पाठीशी उभा राहील. पण आज तिची ती शेवटची आशाही मातीला मिळाली होती. पण दुःख इथेच संपलं नाही. सासूबाईने रागाच्या भरात साक्षीचा हात जोरात पकडला आणि तिला स्वयंपाकघरातून बाहेर खेचत नेलं. साक्षी पुरती घाबरली होती. तिने स्वतःचा हात सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण सासूबाईंची पकड सुटत नव्हती. ती रडत राकेशला हाका मारत होती, पण राकेश तिथंच एखाद्या पुतळासारखा उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आपल्या बायकोबद्दल साधी दयाही दिसत नव्हती. अंगणात येता सासूबाईने तिला जवळपास ढकलूनच दिलं. साक्षी अडखळली. तिचं शरीर थरथरत होतं आणि मनात भीतीचं काहूर माजलं होतं. ती वारंवार राकेशकडे अपेक्षेने बघत होती, पण राकेश फक्त शांत होता. सासूबाईंनी तिला जबरदस्ती गाडीत बसवलं. साक्षीचे डोळे कोरडे होत नव्हते. संपूर्ण रस्त्यात ती शांत होती, पण तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. ती विचार करत होती, काय खरंच हे मला माहेरी सोडणार? काही वेळातच गाडी तिच्या माहेरच्या घरासमोर उभी राहिली. सासूबाईंनी गाडीचा दरवाजा उघडला. तिचा हात धरून तिला खाली उतरवलं आणि ओढतच घराच्या आत नेलं. घरात शिरताच तिचे वडील आणि घरची माणसं दचकली. कोणाला काही समजायच्या आतच सासूबाईंनी साक्षीला तिच्या वडिलांच्या अंगावर ढकललं आणि करड्या आवाजात म्हणाल्या, हे घ्या, सांभाळा तुमची पोर. जेव्हा हिचा हिस्सा द्याल तेव्हाच हिला परत सासरी पाठवा. तोपर्यंत हिला इथेच ठेवा. इतकं बोलून त्या मागे वळून न बघता तरातरा निघून गेल्या. संपूर्ण खोलीत भयान शांतता पसरली. साक्षी खाली जमिनीवर बसली होती. तिचे डोळे सुजले होते आणि मन पूर्णपणे खचलं होतं. तिने हळूच मान वर करून वडिलांकडे पाहिलं. तिला खूप काही बोलायचं होतं, पण तिचा कंठ दाटून आला होता. शब्दच फुटत नव्हते. साक्षीच्या वडिलांनी जेव्हा आपल्या पोटच्या लेकीची ही अवस्था पाहिली आणि सासूचे ते विषारी शब्द ऐकले,
तेव्हा ते एका क्षणासाठी सुन्न झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अपार दुःख आणि अविश्वास स्पष्टपणे दिसत होता. ज्या मुलीला त्यांनी फुलासारखं जपलं, तिची ही गत झालेली पाहून त्या बापाचं काळीज पिळवटून निघालं होतं. वडील आपल्या लेकीकडे टक लावून बघत होते. त्यांना तीच साक्षी आठवत होती, जी माहेरी आली की आनंदाने घर भरून टाकायची. ती नेहमी सांगायची, बाबा, मी खूप सुखात आहे. माझं सासर खूप चांगलं आहे. तिथे मला खूप मान मिळतो. पण आज एका क्षणात तिचं ते सगळं खोटं बोलणं वडिलांसमोर उघड झालं होतं. साक्षी शरमेनं मान खाली घालून बसली होती. तिला वाटत होतं की आत्ताच्या आत्ता जमीन फाटावी आणि आपण त्यात गडप व्हावं. आपल्या बापाला दुखावू नये म्हणून तिने आजवर सोसलेला प्रत्येक अन्याय लपून ठेवलेला होता. पण आज नियतीने तिचा सगळा खोटा संसार वेशीवर टांगला होता. वडिलांच्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि दुःख होतं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि नजर खाली वळवली. त्यांची ती शांतता साक्षीला एखाद्या तलवारीच्या वारासारखी टोचत होती. साक्षी हळूहळू उठली. तिचे पाय थरथरत होते. कुणाकडेही न बघता ती थेट आपल्या जुन्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. तिचे अश्रू आता अनावर झाले होते. तिने दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला आणि ढसढसा रडू लागली. तिला वाटत होतं की तिने फक्त स्वतःची फसवणूक नाही केली, तर आपल्या देवासारख्या बापालाही अंधारात ठेवलं. थोड्या वेळाने दरवाजा हळूच उघडला. तिचे वडील आत आले. ते काही वेळ उंबरठ्यावरच उभे राहिले, जणू लेकीला सामोरं जाण्यासाठी हिंमत एकवटत होते. साक्षीने मान वर केली आणि पुढच्या क्षणी ती वडिलांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून ती आपलं सगळं दुःख हलकं करत होती. वडिलांनीही तिला घट्ट कुरवाळलं. दोघांच्याही तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. पण त्या शांततेत हजारो प्रश्न, वेदना आणि तुटलेलं मन स्पष्ट जाणवत होतं. ती संपूर्ण रात्र अशा जड अंतकरणाने उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण घराचा परिसर एखाद्या स्मशानासारखा शांत होता. साक्षी आपल्या खोलीत शून्यात नजर लावून बसली होती. तेवढ्यात तिचे वडील खोलीत आले. त्यांच्या हातात एक तपकिरी रंगाचं पाकिट होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आज कमालीचा कठोरपणा आणि एक प्रकारचा ठाम निश्चय दिसत होता. ते हळू आवाजात पण ठामपणे म्हणाले, साक्षी, आवर बघू. चल, मी तुला तुझ्या सासरी सोडून येतो. साक्षीने दचकून वडिलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण तिने एकही प्रश्न विचारला नाही. तिला माहीत होतं की या वयात वडिलांना अजून त्रास देणं योग्य नाही. आपला संसार मोडून वडिलांच्या अंगावर ओझं बनावं असं तिला वाटत नव्हतं. ती गुपचूप उठली, तयार झाली आणि मान खाली घालून वडिलांच्या मागे चालू लागली. रस्त्यात दोघंही पूर्णपणे शांत होते. फक्त गाडीचा आवाज येत होता. साक्षी वारंवार खिडकीबाहेर बघून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. बाबांनी या पाकिटात जमिनीचे कागद तर घेतले नाहीत ना? जर त्यांनी खरंच हिस्सा दिला तर या लोभी लोकांसमोर आमची मान कायमची खाली झुकेल. साक्षीचं मन आतून पूर्णपणे खचलं होतं. पण ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. थोड्याच वेळात गाडी सासरच्या दारात उभी राहिली. वडील गाडीतून उतरले आणि एकही शब्द न बोलता थेट आत गेले. साक्षीसुद्धा जड पावलांनी त्यांच्या मागे घरात शिरली. घरात सासूबाई नेहमीप्रमाणे खुर्चीवर मोठ्या थाटात बसल्या होत्या. जसं त्यांनी साक्षीला आणि वडिलांच्या हातातील पाकिट पाहिलं, तसं त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्या टोमणा मारत म्हणाल्या, काय पाहुणे, खूप उशीर केलात यायला. पण चला, उशिरा का होईना तुम्हाला बुद्धी तर सुचली. साक्षीने शरमेनं मान आधीच खाली घातली. वडिलांनी एक क्षण सासूबाईंकडे पाहिलं, पण काहीच न बोलता ते सरळ आपला जावई म्हणजेच राकेश समोर जाऊन उभे राहिले. राकेशच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो वडिलांशी नजर मिळवू शकत नव्हता. वडिलांनी शांतपणे तो लिफाफा राकेशच्या हातात दिला. राकेशने थरथरत्या हाताने तो लिफाफा घेतला. खोलीत उपस्थित असलेले सगळे लोक श्वास रोखून राकेशकडे बघत होते. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राकेशने हळूच लिफाफा उघडला आणि आतील कागद बाहेर काढले. पण त्याचं लक्ष त्या कागदांवर गेलं तसं त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याच्या डोळ्यातली बाहुली विस्पारली आणि कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. खोलीतलं वातावरण एका क्षणात बदललं.
सासूबाई ज्या मगाशी आनंदाने उड्या मारत होत्या त्या आता घाबरून राकेशकडे बघू लागल्या. राकेशचे हात अजूनही थरथरत होते. सासूबाई जवळ आल्या आणि जोरात ओरडल्या, अरे काय झालं? काय लिहिलं त्या कागदात? दाखव मला. राकेशने ते कागद सासूबाईंकडे सरकवले. सासूबाईंनी जसे ते कागद वाचले तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांना जणू विजेचा जोरात झटका बसला होता. त्या मागे सरकल्या. ते जमिनीचे किंवा मालमत्तेचे कागद नव्हते, ते चक्क घटस्फोटाचे कागद होते. साक्षीच्या वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय खंबीर आवाजात म्हणाले, मी माझ्या पोटच्या लेकीला अशा लालची लोकांच्या कचाट्यात सोडू शकत नाही. माझ्याकडे धनदौलतीची काही कमी नाही, पण तुमची ही खरी लायकी मला आधीच माहीत असती तर माझ्या मुलीला मी इथे एक क्षणही राहू दिलं नसतं. त्यांच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून जास्त राग होता. ते पुढे झाले आणि सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, जी बाई फक्त संपत्तीसाठी माझ्या मुलीला माझ्या उंबरठ्यावर आणून सोडू शकते ती तिची काय काळजी घेणार हे मला आता चांगलंच समजलंय. आजपासून माझ्या मुलीचा तुमच्याशी कोणताही संबंध नाही. या कागदावर मुकाट्याने सही करा, नाहीतर आपण थेट न्यायालयात भेटू. घटस्फोटाचे नाव ऐकताच राकेशचे पाय लटपटू लागले. त्याने एकदा साक्षीकडे पाहिलं. ती शांत उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण वडिलांच्या निर्णयापुढे तिने मान खाली घातली होती. राकेशच्या मनात भीती आणि पश्चातापाचं वादळ उठलं. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की तो आज काय गमावतोय. त्याला आठवलं की साक्षी प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी उभी होती. तिने कधी तक्रार केली नव्हती. राकेशने ते कागद घट्ट पकडले आणि थरथरत्या पण स्पष्ट आवाजात म्हटलं, मी या कागदावर सही करणार नाही. खोलीत सगळेच दचकले. सासूबाई रागाने ओरडल्या, अरे वेड्या, तुला समजतंय का काय सुरू आहे? सही कर आणि या पोरीपासून सुटका करून घे. पण आज पहिल्यांदाच राकेशने आपल्या आईकडे पाठ फिरवली. तो ओरडून म्हणाला, आई बस करा आता, खूप झालं. आजवर मी तुमचं प्रत्येक ऐकलं, पण आज मी चुकीच्या गोष्टीची साथ देणार नाही. राकेश साक्षीच्या वडिलांच्या जवळ गेला आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाला, बाबा मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्या बायकोची साथ देऊ शकलो नाही. मी तिला खूप दुःख दिलं, पण मला तिला गमवायचं नाहीये. मला फक्त एक संधी द्या, मी सगळं ठीक करेन. साक्षीचे वडील कठोर नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाले, संधी त्याला मिळते जो वेळेत आपली चूक सुधारतो. तू तर माझ्या लेकीला रडवत माझ्या दारात आणून सोडलंस. आता काय उरलंय? राकेशने हताश होऊन साक्षीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात खरं दुःख आणि पश्चाताप होता. तो हळूच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, साक्षी मला माफ कर. मी खरंच वेडा झालो होतो. तू हे घर सांभाळलं आणि मीच ते तोडायला निघालो होतो. मी शब्द देतो, इथून पुढे मी नेहमी तुझा आदर करेन आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. साक्षी त्याच्याकडे बघतच राहिली. हा तोच माणूस होता ज्याच्यावर तिने प्रेम केलं होतं आणि हाच तो माणूस होता ज्याने तिला सर्वांसमोर एकटं पाडलं होतं. ती गप्प होती, पण तिचे डोळे सगळं काही सांगत होते. राकेश तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, साक्षी जर तू मला माफ केलं नाहीस तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काहीही झालं तरी मी या कागदावर सही करणार नाही. वडिलांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा आता हळूहळू कमी होऊ लागला होता. त्यांनी आपल्या लेकीकडे पाहिलं. ती आतून पूर्णपणे तुटली होती, पण तरीही आपलं नातं वाचवण्यासाठी शांत उभी होती. साक्षी हळूच आपल्या वडिलांकडे गेली. त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाबा मला वाटतं आपण त्यांना एक शेवटची संधी द्यावी. कदाचित. वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि राकेशकडे बघून म्हणाले, लक्षात ठेव राकेश, आज ही संधी मी तुला नाही तर माझ्या लेकीच्या शब्दाखातर देतोय. पुन्हा जर हिच्या डोळ्यात पाणी आलं तर लक्षात ठेव, या जगाच्या पाठीवर कोणीही असला तरी मी तुला सोडणार नाही. सासूबाईंचा चेहरा पडला होता, पण राकेशने आनंदाने साक्षीचे हात आपल्या हातात घेतले. आज खऱ्या अर्थाने साक्षीचा विजय झाला होता, कारण तिने फक्त तिचं घरच नाही तर तिच्या पतीचा हरवलेला स्वाभिमानही परत मिळवला होता. साक्षीचा आवाज थरथरत होता, पण तिचे शब्द स्पष्ट होते. ती म्हणाली, बाबा
मला माझं घर वाचवायचं आहे. वडिलांनी लेकीच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना तिच्या शब्दात ओढ आणि नातं टिकवण्याची जिद्द दिसली. मग त्यांनी मान वळवून राकेशकडे पाहिलं, जो अजूनही अपराधीपणाने मान खाली घालून उभा होता. काही क्षणांच्या शांततेनंतर वडील गंभीर आवाजात म्हणाले, लक्षात ठेव राकेश, आज माझ्या लेकीसाठी मी तुला पुन्हा या घरात राहण्याची मुभा देतोय. पण इथून पुढे जर पुन्हा कधी माझ्या लेकीच्या डोळ्यात पाणी आलं तर मी तिला कायमचं इथून घेऊन जाईन. मग जगातील कोणतीच ताकद तिला माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. राकेशने तात्काळ होकार दिला. बाबा, असं कधीच होणार नाही, हा माझा शब्द आहे. साक्षीच्या वडिलांनी ते घटस्फोटाचे कागद परत आपल्या पाकिटात ठेवले. खोलीतली प्रत्येक व्यक्ती हा प्रसंग श्वास रोखून बघत होती. सासूबाई सुद्धा पहिल्यांदा शांत होत्या. कदाचित त्यांनाही आपल्या चुकीची आणि लेकीच्या बापाच्या स्वाभिमानाची जाणीव झाली होती. थोड्या वेळाने साक्षी आपल्या वडिलांना दारापर्यंत सोडायला आली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये आता एक नवीन आशा आणि विश्वास होता. वडील गेल्यानंतर ती जेव्हा मागे वळली तेव्हा समोर राकेश उभा होता. त्याच्या नजरेत तिच्याबद्दल अपार प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. तो हळुवारपणे तिच्याजवळ आला आणि म्हणाला, साक्षी, मी तुला वचन देतो, इथून पुढे सगळं काही पहिल्यासारखं नाही, तर पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं असेल. मी तुला कधीच एकटी पडू देणार नाही. साक्षी काहीच बोलली नाही, पण तिच्या ओठांवर एक हलकीशी हास्यरेषा उमटली. त्या दिवसापासून खरंच सगळं बदललं. राकेशने फक्त साक्षीची साथच दिली नाही, तर पावलोपावली तो तिच्या हक्कासाठी खंबीरपणे उभा राहिला. त्याने आपल्या आईलाही समजावून सांगितलं आणि घरातलं कडू झालेलं वातावरण पुन्हा गोड केलं. साक्षीला पहिल्यांदाच जाणवलं की तिने आजवर ठेवलेला संयम आणि तिची शांतता वाया गेली नव्हती. एका तुटायला आलेल्या नात्याची पुन्हा एकदा सुंदर सुरुवात झाली होती. केवळ संपत्ती मिळवणं म्हणजे सुख नसतं, तर एकमेकांचा आदर करणं आणि कठीण काळात साथ देणं हेच खरंच सुख आहे. हे या कुटुंबाला आता उमजलं होतं. मित्रांनो, आजच्या या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की नाते ही पैशावर नाही तर विश्वासावर टिकतात. कोणत्याही संपत्तीपेक्षा स्वतःचा स्वाभिमान आणि वडिलांचा सन्मान हा मोठा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो नवरा आपल्या बायकोचा सन्मान करू शकत नाही, तो घराचा आधार कधीच बनू शकत नाही. म्हणूनच संपत्तीसाठी नाती तोडण्यापेक्षा नाती जपण्यासाठी संपत्तीचा मोह सोडणं हे खरंच सुख आहे. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? सासरच्यांनी संपत्तीसाठी साक्षीला घराबाहेर काढलं, हे वाचून तुम्हाला काय वाटलं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.